गणेशोत्सव आनंदाचा महासागर. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बसवा आणि ऋषी पंचमीला विसर्जन करा. आता आपण बघतो की उंदरावरती गणपती बसलाय. बरोबर. पहिल्या युगामधला जो गणपती होता त्याचं वाहन होतं सिंह. घरामध्ये आपली मूर्ती एक वितस्थी मात्र, जास्तीत जास्त तुमचा अंगठा ते करंगळी याचा एवढी मूर्ती असावी असं गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे. गर्भवती महिलांनी विसर्जन करू नये किंवा तिथं जाऊ नये गणपतीच्या विसर्जनाला असं म्हणतात. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. गणेश पुराणामध्ये त्याच्या जन्माची कथा काय येते? बाप्पा प्रत्यक्ष तिथे देह तयार झाला आणि तो गणेश येऊन ध्यानस्थ बसलेल्या पार्वती मातेच्या मांडीवरच बसला येऊन आणि हाक मारला आई म्हणून. की गणपतीला वाहन नव्हतं काय. मग आईकडे सारखं हट्ट अदितीकडे की म्हणाले अरे तू मोठा झाला की तुला देऊ. तर याला भयंकर अस्थिर की नाही मला आताच पाहिजे. अदिती म्हटली देते मी तुला, काही कामाला निघून गेली. गणेश पुराणामध्ये गणरायाचं वर्णन कसं आहे? आणि त्याचे 2 खंड आहेत. त्यापैकी पहिला जो खंड आहे त्याचं नाव आहे उपासना खंड. दुसरा जो खंड आहे त्याचं नाव आहे क्रीडा खंड. गणपतीचे अवतार प्रत्येक युगामध्ये कसे झाले आहेत आणि या कलियुगाच्या अंती गणपतीचा जो अवतार होणार आहे त्याच्याही विषयी पण कथा क्रीडा खंडामध्ये आलेली आहे. वातावरण कसं असलं पाहिजे घरी किंवा घरच्यांनी साधारणपणे काय वाचलं पाहिजे? मुदाकरात्त मोदकम हे स्तोत्र आपल्या मुलांना शिकवा. त्याचा लाभ काय मिळेल? चांगला परिवार निर्माण होईल. सत्ययुगातला जो सिंहावर बसलेला 10 हातांचा जो गणपती आहे त्याचं नाव आहे विनायक. त्रेतायुगातला जो गणपती आहे मयुरेश्वर. द्वापर युगातला जो आहे आणि तो उंदरावरती बसलेला आहे गजानन. आणि आता जो अवतार होणार आहे कलियुगामध्ये घोड्यावर बसणारा असणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे मंडळी. गणेशोत्सव म्हटलं की मोदक आले, गणरायांचं आगमन आलं, मखर आली, रोज आरत्या आल्या, भरपूर सारे परिवार एकत्र येऊन जल्लोष आला. पण गणरायांची जी प्राथमिक पहिल्यांदा जी माहिती मिळते तो ग्रंथ म्हणजेच गणेश पुराण किती जणांना माहितीये? किती जणांनी वाचलंय? वाचणं सोडून द्या, किती जणांना त्यातल्या गोष्टी माहिती आहेत? नमस्कार, मी अमोघ वैद्य आणि तुमचं स्वागत करतो वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये. गणेश पुराण, जिथून गणरायांच्या जन्मापासून प्रत्येक देवतेचा त्याच्याशी कसा संबंध येतो याबाबतच्या कथा, स्तोत्र म्हणजे गणेश सहस्त्रनाम असेल, गणेश गीता असेल, असा अत्यंत मोठा असलेला हा ग्रंथ. आणि या ग्रंथाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत मंदार खळदकर गुरुजींबरोबर. गुरुजी नमस्कार आणि सगळ्यात पहिल्यांदा वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आमच्या दर्शकांना जे ऐकतायत त्यांना एक तुमची थोडीशी ओळख करून द्या ना. माझं नाव आहे मंदार खळदकर गुरुजी आणि पुण्यामध्ये सहकार नगर जे आहे त्या सहकार नगरमध्ये दशभुजा गणपती या नावाने आमचं एक मोठं स्वतः गणपतीचं मंदिर आहे. माझ्या आजोबांनी तिथे गणपतीची स्थापना केली आहे 1962 साली आणि तेव्हापासून गेले 3 पिढ्या आमच्या घरामध्ये गणपतीची उपासना चालू आहे. आणि गेले जवळजवळ 35 वर्ष मी या पौरोहित्य क्षेत्रामध्ये आहे. पुण्यामध्ये घैसास गुरुजींकडे माझं काही वेदाध्ययन झालं. त्यानंतर स्मार्त याज्ञिक पाठशाळा म्हणून फाटक गुरुजींकडे कर्मकांडाचं सगळं शिक्षण झालं. आणि त्यांच्याकडे विशेष म्हणजे 16 संस्कार जे आपले आहेत गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत याचं विशेष अध्ययन माझं झालं त्या गुरुकृपेनी. आणि त्याबरोबरच मला संगीताचं आवड आहे. त्यानंतर प्रवचन करण्याचं हे आहे. त्यामुळे मी संगीतमय प्रवचन करतो. अरे वा. तबला पेटी वगैरे सगळं घेऊन भागवत करतो, देवी भागवत करतो, 16 संस्कार अनेक विषयांवर माझी प्रवचन मी सातत्याने करत असतो की समाज प्रबोधन करणं. आणि याचमुळे कदाचित आपली गाठ पडलेली आहे. नक्कीच. आणि तुम्ही मला पाचारण केलेलं आहे. तुम्ही मला पहिले म्हटलं की तुमच्या आजोबांपासून गणेश पुराणाचा अभ्यास चालू आहे, गणेश पुराणानुसार मंदिरही बांधलंय. थोडंसं त्याच्यावरच मी पहिला प्रश्न असा विचारतो की पुराण आणि इतिहास, आपला ऐतिहासिक गप्पा असं आपण म्हणतोय, पुराण आणि इतिहासाचा संबंध कसा? एकतर पुराण या शब्दाचा संस्कृतमध्ये आपण जर का बघायला गेलं तुम्हाला माहितीच आहे तर पुरा हा नव इति पुराण हा, की जे कालही आहे आणि आजही आहे पण आज ते नवं आहे. पुरा हा नवती म्हणजे उदाहरणार्थ गंगा रोज वाहते. आम्ही आज स्नानाला गेलो तर ते पाणी आहे, उद्या स्नानाला गेलो तर गंगा आहे. गंगा तीच आहे पण गंगेमधलं पाणी जे आहे ते क्षणाक्षणाला नवीन येत आहे. बरोबर.
तसं पुराण तेच आहे, पण तुम्ही ज्या ज्या वेळेला ते श्रवण कराल, वाचाल, त्या त्या वेळेला तुम्हाला नवनवीन त्यातनं प्राप्त होतं. आणि असं ज्या ग्रंथांमधनं प्राप्त होतं त्याला आपल्या धर्मशास्त्रांनी पुराण असं म्हटलेलं आहे. वा. आणि त्यामुळे पुराण हा एका अर्थाने इतिहास कसा आहे, तुमचा प्रश्न मुख्य आहे. तर पुराणामध्ये ज्या सगळ्या कथा असतात, उदाहरणार्थ ब्रह्मदेवाची कथा येते, सत्ययुगात काय घडलं, त्रेतायुगात काय घडलं, द्वापर युगात काय घडलं, आणि आज आपण आहोत कलियुगामध्ये. आणि मग पुराणामध्ये सत्ययुगापासून जे सांगितलं जातं हा एक इतिहासच आहे ना. बरोबर. जेव्हा सत्ययुग सुरू झालं, आज आपलं कलियुगातला अर्धा पर्व झालेला आहे. कलियुग हे द्वितीय परार्ध आहे असं आपण म्हणतो. एक परार्ध पूर्ण होऊन दुसऱ्या परार्धामध्ये आपण आत्ता आहोत कलियुगाच्या. तर ते सत्ययुगापासून आत्तापर्यंत तो ती युग झालेली, आणि त्या युगातल्याच गोष्टी झाल्या, म्हणजे तो एक प्रकारचा इतिहासच आहे. फक्त 100, 200, 300 वर्षापूर्वीपेक्षा लाखो वर्षांचा इतिहास आहे बरोबर. असं आपण म्हणूया. म्हणून एका अर्थाने तो इतिहास आहे. म्हणून इतिहास आणि पुराण अशा दोन्ही गोष्टी आहेत. आता पुराण झालं, आता आपण गणेशावर येऊयात. गणेश पुराणामध्ये गणरायाचं वर्णन कसं आहे, म्हणजेच त्याच्या जन्माची कथा काय येते? जन्माची कथा, एकतर गणेश पुराणाबद्दल थोडीशी मी ओळख सांगेन पहिल्यांदा. हो. की जशी 18 पुराणं व्यासांनी आपल्याकडे रचना केलेली आहे मुळात, आणि या 18 पुराणापैकी उपपुराणं म्हणून एक 4-5 पुराणं आहेत की ती 18 पुराणांमध्ये येत नाहीत, पण ती उपपुराणं म्हणून व्यासांनीच केलेली आहेत. तर त्या उपपुराणांमध्ये हे गणेश पुराणाची गणना येते. अच्छा. आणि त्याचे 2 खंड आहेत गणेश पुराणाचे. त्यापैकी पहिला जो खंड आहे त्याचं नाव आहे उपासना खंड. दुसरा जो खंड आहे त्याचं नाव आहे क्रीडा खंड. तर उपासना खंडामध्ये असं वैशिष्ट्य केलेलं आहे गणेश पुराणामध्ये की ब्रह्मदेवापासून ते सामान्य मानवापर्यंत सगळ्यांनी गणपतीची भक्ती कशी केली आणि कशी करावी, आणि ती भक्ती केल्यानंतर त्यांना काय प्राप्त झालं, या सगळ्याचं वर्णन उपासना खंडामध्ये आहे. आणि क्रीडा खंडामध्ये गणपतीचे अवतार प्रत्येक युगामध्ये कसे झाले आहेत, आणि या कलियुगाच्या अंती गणपतीचा जो अवतार होणार आहे त्याच्याही विषयी पण कथा या गणेश पुराणाच्या क्रीडा खंडामध्ये आलेली आहे. आणि मग तुम्ही म्हणा, आत्ता प्रश्न होता तुमचा की गणेश पुराणामध्ये अवताराच्या विषयी काय आहे. तर गणेश पुराणाने आपल्याला एकंदरीत 4 अवतार प्रमुख दाखवलेले आहेत. मग त्यापैकी त्यांनी काय सांगितलं की सत्ययुगामधला पहिला अवतार आहे. त्या पहिल्या अवतारामध्ये जो अवतार झालेला आहे तो कश्यप आणि अदिती या दोघांच्या पोटी झालेला अवतार आहे. म्हणजे अदिती आणि कश्यप हे कुठे राहत होते, तर कश्यपावरनच काश्मीर हे निर्माण झालेलं आपल्याला माहिती आहे. तर काश्मीरमध्ये आजही कश्यप आदितींपासून स्थापन केलेला गणपती आहे काश्मीरमध्ये. तर त्या ठिकाणी गणपतीचा पहिला अवतार झालेला आहे काश्मीरमध्ये. आणि तो अवतार झाला तो दशभुज गणेश म्हणून अवतार झाला. म्हणजे प्रत्येक युगामध्ये गणपतीचे हात संख्या बदलते बरं, ती एक विशेष आहे. आणि प्रत्येक युगामध्ये त्याचं वाहनही बदलतं. आत्ता जो 4 हातांचा गणपती आहे, उंदरावर बसलेला आहे, हा ऍक्च्युअली द्वापर युगातला उंदरावर बसलेला 4 हातांचा गणपती आहे. पुढचा अजून अवतार व्हायचा आहे, त्यामुळे आम्ही तोच कंटिन्यू ठेवलेला आहे. म्हणून आपण 4 हातांचा गणपती आणि उंदरावर बसलेला असं बसवतो. गुरुजी, आता आपण जे म्हणत होतो की हे 4 अवतार, मग ह्यांची नावं काय येतात? प्रत्येक युगातलं जसं वाहन गणपतीचं वेगळं आहे, हातांची संख्या वेगळी आहे, तसं प्रत्येक युगातल्या गणपतीचं नाव पण वेगवेगळं आहे. सत्ययुगातला जो सिंहावर बसलेला 10 हातांचा जो गणपती आहे त्याचं नाव आहे विनायक, महोत्कट विनायक असं त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर त्रेतायुगातला जो गणपती आहे तो 6 हातांचा आहे, मोरावर बसलेला आहे, म्हणून त्याचं नाव आहे मयुरेश्वर असं नाव आहे. त्याच्यानंतरचा द्वापर युगातला जो आहे गणपती तो 4 हातांचा आहे आणि तो उंदरावरती बसलेला आहे, त्याचं नाव आहे गजानन. आणि आता जो अवतार होणार आहे कलियुगामध्ये, कलियुग संपताना, तो 2 हाताचा असणार आहे, घोड्यावर बसणारा असणार आहे, आणि त्याचं नाव असणार आहे धूम्रकेतू. असे 4 अवतार आणि 4 नावं, आणि त्यांचं हे आहे. मग जन्माची जी गोष्ट आहे जी आपण एरवी ऐकतो ती तशीच आहे की देवी पार्वतीने पुतळा तयार केला असं? हा, ती आहे, ती थोडीशी वेगळी आहे गणेश पुराणामध्ये. ही कथा एक मुद्गल पुराण म्हणून पण गणपतीचं एक पुराण आहे, आणि मुद्गल पुराणामध्ये गणेशाचे अनेक अवतार सांगितलेले आहे. बरोबर. गणेश पुराणामध्ये फार कमी 4च अवतार सांगितले, पण मुद्गल पुराणामध्ये 8 अवतार सांगितलेले आहेत. त्याचा या गणेश चतुर्थीशी संबंध आहे, पार्थिव गणपतीशी, की हिमालयाची पुत्री पार्वती. तर हिमालयाची पुत्री पार्वती म्हणजे ती मुलगी त्यांची, तर तिला असं वाटत होतं की गणेशाची भक्ती करावी,
म्हणून स्वतः वडिलांनी आपल्या मुलीला म्हणजे पार्वतीला संपूर्ण महिनाभर पार्थिव व्रत करायला सांगितलं. हम्म. आता खरं तर पार्थिव व्रत हे एक महिन्याचं आहे बरं. बर. श्रावण शुद्ध चतुर्थी पासून ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी 1 महिन्याचं हे पार्थिव व्रत आहे. बर. आणि आजही मोरगावला गणेश संप्रदायातले लोक आमच्याही घरी आमच्या आजोबांपासून ही परंपरा, आमचे काका सुद्धा आता सध्या या पद्धतीने रोज नवीन गणपती मातीचा तयार करतात, रोज विसर्जन करतात, रोज नवीन गणपती असतात, पूजा करायची, विसर्जन करायचं, असं व्रत महिनाभर करायचं. असं पार्थिव व्रत हिमालयानी या पार्वतीला सांगितलं आणि या पार्वतीने ते व्रत केलं बरं, मनोभावे केलं. मातीचा गणपती रोज तयार करायचा, त्याची पूजा करायची आणि पार्थिव भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस आला, तिने नेहमीप्रमाणे त्या गणपतीचं पूजन केलं पार्वती मातेनी आणि गणपतीच्या समोर त्या मूर्तीसमोर ध्यानस्थ बसून राहिली आणि त्याचं ध्यान करते आहे, त्याला आवाहन करते. तिच्या भक्तीमुळे आनंद अश्रू आणि भक्तिरसाने अश्रू तिच्या डोळ्यातनं येतात असं वर्णन गणेश पुराणामध्ये आहे. आणि झालं काय की बाप्पा त्या मूर्तीमध्येच प्रकट झाले आणि ती मूर्ती एकदम सचेतन झाली, म्हणजे प्रत्यक्ष तिथे देह तयार झाला आणि त्या मूर्ती रूपाने तो गणेश येऊन ध्यानस्थ बसलेल्या पार्वती मातेच्या मांडीवरच बसला येऊन. आणि त्यांनी तिला तिची इच्छा होती ना माझ्या पोटी गणपतीने यावं, तर त्या मांडीवर आल्याबरोबर त्यांनी मातेला हाक मारला आई म्हणून, हे माते. म्हणजे तेव्हापासून ती पार्वती ही गणेशाची माता झाली, अशी कथा गणेश पुराणामध्ये आहे. आणि मग ती त्याच्यानंतर मग ते बालक, मग त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा येतात. मग एकदा ती पार्वती स्नानाला गेली, मग गणपतीला बाहेर तिने उभं केलं, मग शिव आले. तर गणपती हा शिस्तप्रिय आहे, बुद्धीचा देव आहे आणि त्या गणपतीच्या हातात पाश पण आहे आणि अंकुश पण आहे. त्याला ती बेशिस्त अजिबात चालत नाही गणपतीला, कारण अंकुश हेच काम करतो ना, हत्तीला सरळ चालण्याचं काम अंकुश करतो ना. बरोबर. तर स्वतःचे पिता तिथे आल्यानंतर आई स्नानाला गेलेली, मग ती कथा येते. मग त्या शंकरांनी त्याचं मस्तक हे बाजूला केलं, मग पार्वती मातेनी शोक व्यक्त केला, माझ्या मुलाचं मस्तक लावून द्या. मग ते मस्तक त्यांना सापडलं नाही, वनामध्ये गेले, हत्तीचं मस्तक सापडलं, ते शिवशंकर घेऊन आले आणि त्यांनी ते शिरावर ठेवलं. तेव्हापासून हे गजमुख झाले, अशी कथा येते. बरोबर. तर हे सगळं प्रतिकात्मक आहे. किंवा पार्वतीनी आपल्या मळापासून गणपती बनवला, अशी पण एक कथा प्रचलित आहे. बरोबर. पण या पार्वती मातेने सत्वरच्या तम म्हणजे सगुण भक्ती केली आणि त्या सगुण मलाचाच गणेश केला आणि त्यातून भक्ती करून सगुणाच्या आधारे निर्गुण पावेची, तिथपर्यंत पार्वती माता पोहोचली. म्हणून इथे गंमत अशी आहे की पार्वती आणि शंकर यांना उपासनेकरता गणपती हे दैवत आहे बरं का. बरोबर. पण पुत्र म्हणूनही गणपती आहे त्यांना, म्हणजे उपासनाही गणपतीची करतात, शंकरही गणपतीची उपासना करतात आणि पार्वती पण गणपतीची उपासना करते. मग ते कुठल्या गणपतीची उपासना करतात, तर त्यातल्या निर्गुण रूपाची ते उपासना करतात, जो ओंकार रूपी आहे. आणि त्या ओंकाराची उपासना ते करून सगुण रूपामध्ये त्यांनी आपल्या पोटी त्याला जन्माला घातलेला आहे. निर्गुण रूपामध्ये पार्वतीला आणि शिवांना तो देव आहे, सगुण रूपामध्ये मुलगा आहे. अशा सगळ्या वेगवेगळ्या कथा गणेश पुराणांमध्ये येतात आणि त्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. काही पौराणिक कथा तुम्ही सांगू शकाल गणेश पुराणात येणाऱ्या? आता गणेश पुराणामधली एक छोटीशी कथा सांगतो की जी उंदराशी निगडीत आहे. उंदीर. तर कसं आहे, कश्यप आणि अदितीच्या पोटी अवतार झाला म्हणजे, आणि गणपतीला वाहन नव्हतं काही. 2 कथा येतात बरं का. मुद्गल पुराणामध्ये पण एक छोटी याच्या उंदराची कथा येते. तर वाहन काही नव्हतं. मग आईकडे सारखा हट्ट अदितीकडे छोट्या बाळाचा, मला पण वाहन पाहिजे, मला पण गाडी पाहिजे, मला पण बसायचं, असं सारखा त्याचा हट्ट. ती म्हणाली, अरे तू मोठा झाला की तुला देऊ, तू मोठा झाला की तुला देणार आहे सगळं, बाबा देणार तुला, गाडी देतील, वाहन देतील, काय असेल ते सगळं देतील, नाही मला आत्ताच पाहिजे. आई म्हणाली की आत्ता नाही, तुला थोड्या वेळाने देते संध्याकाळी. तर याला भयंकर अस्थिर की नाही मला आत्ताच पाहिजे, मला वाहनच पाहिजे, म्हणून हट्ट करायला लागला गणपती बाप्पा. आदिती म्हटली देते मी तुला, आणि काही कामाला निघून गेली. त्याने इकडे तिकडे त्या खोलीमध्ये बघितलं तर एक चांगला मोठा मूषक उंदीर इकडे तिकडे त्या खोलीमध्ये पर्वतावर राहत होते हिमालयाच्या तिथे, त्यामुळे मूषक भरपूर, तिथे एक मूषक इकडे तिकडे ते करत होता. याला एकदम लहान बालक गणेशाचा अवतार,
त्याला असं वाटलं की हे मूषक छान दिसतंय, हेच आपण वाहन म्हणून त्यांनी त्याला पकडलं, त्याच्यावरती स्वार झाला आणि आई समोर जाऊन उभा राहिला. आई आता तू नको देऊ, मी आणलं वाहन, हे माझं वाहन आहे म्हणून. अशा पद्धतीने गणेश पुराणामध्ये एक रोचक कथा येते. आणि दुसरी कथा अशी येते की ब्रह्मदेवाच्या समोर असा एक प्रश्न निघाला की बा सगळे देव म्हणायला लागले, नाही आमची पूजा करायची, आमची पूजा करायची. आमची पहिली पूजा कोणाची करायची? शंकराची करायची, ब्रह्माची करायची, विष्णूची करायची, कोणाची करायची पहिली पूजा? सगळ्यांमध्ये भांडणं, मला पहिली पूजा पाहिजे, मला पहिली पूजा पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाले काही चिंता करू नका, मी एक परीक्षा घेतो म्हणे, आणि त्या परीक्षेत जो उत्तीर्ण होईल त्याला मी पहिल्या पूजेचा मान देईन. सोपं त्यांनीच काढलं. हे सगळं एक त्याच्यातनं आपल्याला बोध घ्यायचा आहे बरं या कथांमधनं. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पृथ्वीला प्रदक्षिणा जो कोणी पहिल्यांदा करून येईल तो पहिल्या पूजेचा मानकरी असेल. आणि मग म्हणले जा तुम्ही आता सगळे देव पृथ्वीला प्रदक्षिणा करून या. मग तिथे सगळे देव आपापल्या वाहनावर बसून निघाले. कोणी मोरावर बसून निघाला, कोणी हंसावर बसून निघाला, कोणी बैलावर बसून निघाला. सगळे आपापल्या वाहनावर बसून निघाले. गणपती बाप्पाला आहे कुठे वाहन? तो म्हणाला मला वाहन पाहिजे. तो उंदरावर बसला आणि उंदरावर बसून त्यांनी निघाला. तर तिथे आपल्याला कथा येते की त्यांनी संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याच्या ऐवजी त्यांनी फक्त आपल्या आई आणि वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळालं. म्हणजे या गणपतीने आपल्याला असं दाखवून दिलंय की या जगामध्ये आई आणि वडिलांची भक्ती श्रेष्ठ आहे. मातृदेवोभव ही आपली संस्कृती आहे, पितृदेवोभव ही आपली संस्कृती आहे. आणि त्यांची आधी भक्ती केली. म्हणजे जगातला कुठलाही देव तुम्हाला केव्हा प्रसन्न होईल? जेव्हा तुमचे आईवडील तुमच्यावरती प्रसन्न असतील तेव्हा. आज होतंय काय? आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि देवांच्या मागे लागलं जात आहे. पण देव म्हणतो अरे बाबा आधी तुझे आई वडील, मग तुमची कुलदेवी कुलदेव यांची उपासना करा, मग माझ्या मागे लागा. बरोबर. हे जर का तुमच्यावर प्रसन्न असतील चौघजण, म्हणजे तुझे आई जन्मदाते आई आणि वडील, आणि तुमच्या कुलाला जन्मदाती तुमची कुलदेवी, आणि कुलाला सांभाळणारा तुमचा कुलदेव, हे चार जर का तुमच्यावरती प्रसन्न असतील, आणि तुमचे पितर, तर जगातले कुठल्याही देवता तुमच्यावर प्रसन्न होतील. अन्यथा हे जर का चार जण असंतुष्ट असतील आणि तुम्ही गणपतीच्या मागे लागला तर गणपतीनेही प्रसन्न होणार. म्हणून इथे गणपतीने हे दाखवून दिलं. आणि बुद्धीचा वापर की मला माझ्या उंदरावरती बसून एवढी प्रदक्षिणा करायला किती वेळ लागेल? सगळ्यात शेवटी मीच येईन. मग मी ह्या सगळ्यांच्यामध्ये पहिला कसा येईन हा पण विचार, म्हणजे बुद्धीचा देव म्हणून त्याने तोही विचार केला. तो पहिला आला. अग्रपूजेचा मान गणपती बाप्पाला ब्रह्मदेवाने देऊन टाकला. म्हणून सगळीकडे पहिली पूजा गणपतीची होते. अजून त्रिपुरासुराची पण कथा त्याच्यात आहे ना गणेश पुराणामध्ये. त्रिपुरासुर ती पण, आणि त्याची शंकराशी निगडीत आहे. म्हणजे आता पुन्हा मी तुला म्हटलं की शंकर आणि पार्वतीला निर्गुण रूपामध्ये गणपती हा देव आहे, सगुण रूपामध्ये मुलगा आहे. तर त्रिपुरासुर हा दैत्य मातला होता खूप इथे पृथ्वीवरती, आणि देव मानव सगळ्यांनाच तो त्रासदायक झाला होता. आणि कुठेतरी आकाशवाणी झाली की त्रिपुरासुराचा वध हा शंकरांच्या हातनं होणार आहे, अशी आकाशवाणी झालेली होती. आणि मग शंकरांच्या हातनं होणार आहे तर शंकर निघाले त्रिपुरासुराचा नाश करायला. बरेच वर्ष त्यांनी त्या त्रिपुरासुरा नाश करण्याचा प्रयत्न केला, युद्ध केलं त्याच्याशी, परंतु त्यांना काही यश नाही मिळालं. आणि मग ते एक दिवशी असा प्रयत्न करताना असे एक विचार करत बसले होते शंकर महादेव की आता काय करावं म्हणजे हा त्रिपुर मारला जाईल म्हणून. तेवढ्यात तिथे नारायण 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 म्हणत नारद मुनी आले. आणि नारद मुनी म्हणाले की अहो तुम्ही एवढं मोठं युद्ध आरंभ केलंय, साधी जरी काही आरंभ छोटी काही कर्म असेल ना तरी पहिल्यांदा गणपतीचं स्मरण करतात. हो मोठं काही असेल तर गणपतीचं पूजन करतात. तुम्ही एवढं मोठं युद्ध आरंभ केलंय आणि तुम्ही गणपतीला विसरलात. तुम्ही आरंभाला गणपतीचं स्मरण केलं का हो तुम्ही? तर ते म्हणाले हो नाहीच केलं म्हणे, आणि तसंच युद्ध सुरुवात केलं, म्हणूनच म्हटले तुमचा पराजय होतोय. नारद मुनींनी सांगितल्यानंतर सगळी कामं युद्धाची बाजूला ठेवली शंकरांनी आणि गणपतीच्या उपासनेला लागले. आणि उपासनेला लागले तर बाप्पा स्वतः सगुण रूपामध्ये दर्शन शंकरांना. आणि वैशिष्ट्य असं झालं, हे कुठे घडली ही कथा? तर आज अष्टविनायकापैकी रांजण गावचा जो गणपती आहे पुणे अहमदनगर रोडवरती, रांजण गावचा महागणपती आहे, तिथे ही सगळी कथा घडली आहे बरं. आणि तो गणपती आता तुम्ही म्हणाला होता पहिला प्रश्न इतिहास, तो इतिहास घडलेलीच ती आज जागा आहे ना की जिथे गणपती बाप्पांनी साक्षात शंकरांना सगुण रूपामध्ये दर्शन दिलं. हा आपला इतिहास आहे. बरोबर.
आणि त्या ठिकाणी ती जागाही आज आहे की तिथे गणपतीचा स्वयंभू देऊळ आहे. अष्टविनायकातला तो एक महागणपती आहे. तर तिथे त्यांना सगुण रूपामध्ये दर्शन दिलं. नुसतं दर्शन दिलं नाही, तर स्वतःची 1000 नावं शंकरांना सांगितली. माझं नाव विनायक आहे, माझं नाव गणेश्वर आहे, माझं नाव अमित आहे, माझं नाव मंत्र आहे, अशी 1000 नावं स्वतःची शंकरांना देऊन टाकली. तीच महत्वाची गणपतीची एकमेव असलेली गणेश सहस्र नामावली, की जी ऑथेंटिक आजच्या काळात म्हणायचं ना अधिकृत गणेश पुराणामध्ये स्वतः गणपतींनी सांगितलेली, त्याच्याच मुखातून आलेले, कुठल्याही मानवाचा त्याला स्पर्शच नाही. आणि ऐकणारे कोण? महादेव. सांगणारे कोण? गणपती. म्हणजे 2 देवांमधलीच ही चर्चा आहे. त्यामुळे ती अभूतपूर्व अशी नामावली आहे. आणि इतकंच नव्हे तर बाप्पानी ही सहस्रनामावली नुसती सांगितली नाही, तर त्याची मोठी फलश्रुती पण सांगितलेली. स्वतःच सांगितली की भाऊ हे तुम्हाला कशा करता ही सहस्रनामावली तुम्हाला उपयोगी पडेल. आणि मग ही सहस्रनामावली शंकरांना प्राप्त झाली. आणि मग वैशिष्ट्य असं घडलं, गणेश पुराणामध्ये हे सांगितलंय की शंकरांनी बाण चालवायला सुरुवात केली त्रिपुरावरती. मग एक गणपतीचं नाव घ्यायचं, गणेश्वराय नमः, सोडायचा बाण, गणक्रीडाय नमः, सोडायचा बाण, असे एक नावानी सहस्र बाण मारले त्रिपुरावरती. आणि मग त्रिपुरासुराचा नाश झाला एका गणपतीच्या कृपेमुळे. ही कथा त्रिपुरासुराची रांजणगावशी निगडीत. म्हणजे या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. गणेश सहस्त्र नामाचा आपला विषय निघाला. मी खरं तर आता गोष्टींवरनं तिकडेच येणार होतो की उपासना काय काय आहेत. तसं मला गणेश सहस्त्रनामाविषयी थोडं आणखीन सांगा ना. आता गणेश सहस्त्रनामावलीचं सांगायचं जर का झालं तर कलियुगात आत्ता आपण आहोत. या कलियुगामध्ये सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ मंत्र काय आहेत? नामस्मरण. बरोबर. आणि याची फलश्रुती बापाने अशी सांगितलेली आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला मेधा प्राप्त होईल, म्हणजे माझ्यासारखी तीव्र बुद्धी प्राप्त होईल. आता बुद्धीचे सुद्धा सामान्य बुद्धी, प्रज्ञा आणि मेधा. मेधा म्हणजे धीर धारणावती मेधा, जी दीर्घकाल तुम्हाला धारण करून ठेवता येते एखादी गोष्ट स्मरणामध्ये, त्याला मेधा म्हटलेलं आहे. अशी मेधा तुम्हाला प्राप्त होईल या गणेश सहस्रनामावलीनी. आणखीन एक गणपती बाप्पाच्या या सहस्रनामावलीचे एकच वैशिष्ट्य सांगतो मी, की सगळ्या नामावली मी सुद्धा स्वतः गेले अनेक वर्ष म्हणतोय मी. आम्हाला तर प्रसंगाने म्हणाव्याच लागतात. शिवनामावली, विष्णू नामावली सगळ्या म्हणतो मी. पण त्यात गणपतीच्या नामावलीचं वैशिष्ट्य असं आहे की 671 नाव त्या गणेश सहस्रनामावलीमध्ये गर्भ दोषघ्ने नमः असं आलेलं आहे. म्हणजे आईच्या पोटामध्ये असलेल्या बालकाच्या ठिकाणी मागच्या जन्मातले किंवा वंशातले जर का दोष काही त्या बालकाच्या ठिकाणी संक्रमित होत असतील तर बाप्पानी त्या सहस्रनामावलीमध्ये असं सांगितलंय, गर्भवती महिलेनी ही सहस्रनामावली 9 महिने ऐकावी. काय परिणाम होईल? बुद्धिमान तर बालक होईलच, पण गर्भदोषघ्ने नमः, त्या गर्भदोषांचा मी नाश करेन. हे अत्यंत वैशिष्ट्य. आणि हे कुठल्याच नामावलीचं नाहीये बरं. कुठल्याही नामावलीमध्ये हे नावच नाही किंवा हा विषयच नाहीये. थोडक्यात गणेश सहस्रनामावली हा एक गर्भ संस्कार आहे. तर असं सामर्थ्य या गणेश सहस्रनामावलीचं आहे. मग तुम्ही शेंदूर अर्चन करू शकता, कुंकुमार्चन गणपतीला करू शकता, तंदुलार्चन करू शकता, दुर्वा होऊ शकता. सुंदर सुंदर प्राजक्ताची फुलं येतात, 1000 फुलं सहज आपण गोळा करू शकतो. सकाळी पडलेली असतात या चातुर्मासामध्ये, घेऊन यायचे, एक फुल व्हायचं एक नावाला. केवढी मोठी तरी उपासना होऊ शकते. आपण नुसता गणपती बसवतो पण त्याची उपासना आपल्याकडनं काहीच घडत नाहीये. अजून काही असं उदाहरणार्थ आणखीन एक आहे, मी ऐकलेलं की गर्भवती महिलांनी काय म्हणत विसर्जन करू नये किंवा तिथं जाऊ नये गणपतीच्या विसर्जनाला, असं म्हणतात. खरं तर आपल्याकडे जो मूळ शास्त्रामध्ये जो नियम आहे ना, गर्भवती स्त्रीनी जे काही पालन करायचे नियम आहेत. आता लोक विचारतात आमच्या घरात गर्भवती स्त्री आहे, मग तिने पूजेला किती वर्ष केली, कितव्या महिन्यापर्यंत पूजा केलेली चालते? तर धर्मशास्त्रांनी सांगितलंय आपल्या धर्मसिंधूत 7व्या महिन्यापर्यंत तिने कोणतीही पूजा व्रत करायला हरकत नाही. 8व्या 9व्या महिन्यामध्ये नामात्र नाही करायचा. हे तिच्या पुरता तो नियम झाला. पण एखादी गर्भवती महिला जर का आपल्या घरामध्ये असेल तर गणपती बाप्पाचं विसर्जन आम्ही करत नाही किंवा आमच्यात करत नाहीत किंवा करू नये हे जे मात्र सांगितलं जात आहे, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. एक घटना घडली अशी आमच्या, असाच वेड्यासारखा मूर्ती ठेवून दिली गर्भवती महिला आहे म्हणून, आणि ती कपाटावर ठेवली, ते मांजर गेलं तिथे खेळत आणि ते लावला धक्का त्या गणपतीला, वरनं खाली पडला.
आणि मग घाबराघाबरी, मग प्रचंड टेन्शन, मग त्या आजारपण, त्या विचार करून की असं कशी घटना घडली, असं कसं. मग ही घटना घडली का, तर तुम्ही तो सांभाळलात म्हणून. बरं, सांभाळायचा तो ते नीट तरी. तर आपल्याकडे मातीचा गणपती सांभाळून ठेवावा गर्भवती महिला असताना, असं कुठेही सांगितलेलं नाहीये. आणि उगाचच मला एकाने सांगितलं की असा गणपती जर का विसर्जन केला तर गर्भाला त्याचा दोष निर्माण होतो, मग म्हणजे गर्भपातही होऊ शकतो वगैरे असं. पण हे उगाचच आपण त्या बाप्पावरती आरोपण करतोय. वस्तुतः चांगली संतती, चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी देण्याकरता तो तुमच्या घरामध्ये आलेला आहे. त्याला कशाला तुम्ही डांबून ठेवता? हम्म. तर त्यांनी त्याचा आशीर्वाद दिलेला आहे आणि देवतांची दृष्टीच कामाची असते हो. त्याच्या करुणामय दृष्टीने आपल्याकडे बघितलं की आपलं जन्मोजन्मीचं कल्याण आहे. तर याला कुठलाही आधार नाहीये, त्यामुळे हे ठेवू करू नाहीये. वा. विसर्जन केला पाहिजे गणपती. की आपल्याकडे 3 चतुर्थी येतात, पण त्याबाबत थोडंसं कमी माहिती आहे लोकांना, तर त्याबद्दल पण सांगा, जे गणेश पुराणात आहे आणि चतुर्थीबद्दल. गणेश पुराणामध्ये एक छोटीशी गोष्ट येते की तिथी ज्या होत्या सगळ्यांनीच गणपतीची उपासना केली. त्यात या तिथीनी सुद्धा चतुर्थीनीच गणपतीची उपासना केली. आणि मग गणपती बाप्पा तिच्यावरही प्रसन्न झाले. तिचं नाव होतं चतुर्थी, ती मुलगी होती, कन्या होती. चतुर्थी हे तिचं नाव होतं त्यावेळेला. आणि मग तिच्यावरती प्रसन्न बाप्पा झाल्यानंतर तिला नंतर त्या देह सोडल्यानंतर त्या बाप्पानी सांगितलं की तुला मी तिथीचं स्थान देतो, अभेद्य स्थान. आणि तुझ्या तपश्चर्येवर मी एवढा प्रसन्न झालेलो आहे की आता मला अवतार घ्यायचा असेल तर मी तू जेव्हा असशील त्याच वेळेला मी अवतार घेईन. म्हणून गणपती बाप्पाचे सगळे अवतार जे झालेले आहेत ते विनायकी चतुर्थीला झालेले आहेत. आणि विनायकी चतुर्थी ही शुक्ल पक्षामध्ये येते, संकष्टी चतुर्थी ही वद्य पक्षामध्ये येते. आणि विनायकी चतुर्थी जी आहे ती गणपतीची जन्मतिथी झाली आणि म्हणून विनायकी चतुर्थीला फार मोठं महत्व आहे. आणि संकष्टी चतुर्थी जी आहे ती उपासनेकरता म्हणून आहे. म्हणजे आपल्याकडे 2 प्रकारची भक्ती करायला सांगितली आहे. एक आहे ऐहिक उन्नती आणि एक आहे पारमार्थिक उन्नती. तर ज्याला पारमार्थिक उन्नती पाहिजे, मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे, किंवा एक योगिक सामर्थ्य वाढावं, ध्यान धारणा तपस सामर्थ्य आपलं वाढावं किंवा पाप नष्ट व्हावं, अशा हेतूने जर का तुम्हाला उपास करायचा असेल तर त्यांनी गणेश विनायकी चतुर्थीला करावं. आणि विनायकी चतुर्थीचा आणि एकादशीचा उपवास हा सारखा आहे. बरं, वैष्णवांना जशी एकादशी तसं गाणपत्यांकरता वैनायकी आहे, हे गणेश पुराणीच सांगितलेलं आहे. आणि जशी एकादशी करतात तसं या विनायकी चतुर्थीचा उपवास द्वितीयेला सुरू होतो रात्रीपासून. द्वितीयेलाच रात्री खायचं नाही काही, तिथपासून उपास सुरू झाला. तृतीयेला रात्री उपास, द्वितीयेला नाही, तृतीयेला उपास सुरू झाला. पूर्ण रात्र गेली, चतुर्थी सुरू झाली, चतुर्थीला पूर्ण उपवास घडला. पंचमीच्या दिवशी सकाळी गणपतीची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा. हा विनायकी चतुर्थीचा उपवास झाला. आणि संकष्टी चतुर्थीचा उपवास मात्र वेगळ्या पद्धतीचा आहे. दिवसभर उपवास करायचा आहे, रात्री चंद्रोदय झाला की चंद्राची पूजा, गणपतीची पूजा, गणपतीला नैवेद्य आणि आपण भोजन करायचं. आणि संकष्टी चतुर्थी ही कामनिक आहे. मला मुलगा व्हावा, मला लग्न व्हावं, माझं घर व्हावं, मला गाडी मिळावी, मला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळावं, कोणतीही कामना बाप्पासमोर ठेवा, संकष्टी चतुर्थी करा, बाप्पाच्या कृपेने ती कामना पूर्ण होते. असं सगळं आहे याच्यामध्ये. चतुर्थी अंगारकी, अंगारकी चतुर्थीचं वैशिष्ट्य असं आहे की मंगळ ही गणेश पुराणामध्येच कथा येते. उपासना खंडामध्ये गृत्समद ऋषींना एक मुलगा झाला, त्याचं नाव मंगळ. आणि गृत्समद ऋषींनी दिलेला आपल्याला ऋग्वेदामधला मंत्र आहे बरं, गणानान्त्वा गणपती. हा बरोबर, तो गणानान्त्वा गणपती हा गृत्समद ऋषींनी दिलेला मंत्र आहे. आणि त्याच मंत्रांचं त्यांनी अनुष्ठान केलं. तर त्या मंत्राच्या प्रभावाने, त्या गणपतीच्या कृपेने त्यांना एक मुलगा झाला. आणि तो मुलगा पृथ्वीतून प्रकट झाला बरं का, भौम असं त्याचं नाव आहे. पृथ्वीतून ते जिथे तपश्चर्याला बसलेले होते तिथूनच त्यांची शक्ती पृथ्वी मातेने ग्रहण केली. आणि त्यापासून ती पृथ्वी गर्भवती झाली अशी कथा आहे गणेश पुराणामध्ये. आणि त्याच्यातनं जो मुलगा निर्माण झाला तो मंगळ आहे. आणि मंगळ उभा राहिला बाबांसमोर. गृत्समद त्याचे पिता थोडं अर्कात. मग त्या गृत्समदांनी या मंगळाला सांगितलं, बाबा रे, मला ज्याच्यामुळे सगळं मिळालं त्याचाच मंत्र मी तुला देतो. म्हणून त्या गणेशाचा मंत्र या मंगळाला त्यांनी दिला. या मंगळाने एका पायावर उभारून त्या गणपतीची तपश्चर्या केली.
झालं, गणपती प्रसन्न झाले, बाप्पा प्रसन्न झाला, मंगळाच्या समोर प्रकट झाले आणि सांगितलं, बाबा रे, तुझ्या तपश्चर्येवर मी अत्यंत प्रसन्न झालोय, तुला काय पाहिजे? तो म्हणाला, मला काही देऊ नका, तुमचं सान्निध्य द्या, तुमची भक्ती द्या. एवढंच मंगळाने मागितलं, सान्निध्य द्या, एवढंच वाक्य गणपतीने बाप्पाने लक्षात ठेवलं आणि सांगितलं की ज्या दिवशी माझी चतुर्थी मंगळवारी येईल, म्हणजे तुझ्या वारी येईल, त्यावेळेला भक्त आणि भगवंत याचा मोठा एक संयोग असेल आणि इतर सगळ्या चतुर्थ्यांच्या पुण्यापेक्षा अंगारिकी चतुर्थीचं हे पुण्य विशेष असेल, कारण त्या दिवशी भक्त आणि भगवंत एकमेकांशी जोडलेले आहेत. अंगारक म्हणजे मंगळ हा गणपतीचा भक्त आहे आणि गणपतीने सांगितलं की संपूर्ण वर्षामध्ये एक अंगारकी जर का केली व्यवस्थितपणे, फार तर तुम्हाला फराळ या शब्दाचा, आपण आता मराठी मध्ये म्हणतो ना, फराळ केला, तर ऍक्च्युअली तो फल आहार असा शब्द आहे, फलाहार असा शब्द आहे. तो फलाहारचं गेलं आणि फराळ 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 करून टाकलं आणि मग काही आपण खायला लागलो. गणेश पुराणामध्ये पूर्ण उपवास सांगितलाय. अगदीच वाटलं तर तुम्ही गाईचं दूध घेऊ शकता, ताक किंवा फळं खाऊ शकता. अशा पद्धतीने उपवास करून संध्याकाळी तुम्ही गणपतीचं पूजन करायला पाहिजे. नाही जमलं तर मानस पूजा केली पाहिजे, गणपतीला प्रदक्षिणा घातली पाहिजे, चंद्राची मानस पूजा केली पाहिजे. खरं तर चंद्रालाही अर्घ्य दिला पाहिजे आणि त्यालाही नैवेद्य दाखवून मग भोजन केलं पाहिजे. अंगारकीचं सेम संध्याकाळी, पण त्याचं विशेष पुण्य सांगितलं. अंगारिकेच्या चतुर्थीचा उपवास संध्याकाळी, पण अंगारिका जर का विनायकी आली तर मात्र संध्याकाळी नाही सुटणार, तो पंचमीला सुटणार. बरोबर. ह्याच्यामध्येच आणखीन एक महत्वाचं येतं ते म्हणजे गणेश गीता. आपल्याला भगवद्गीता माहिती आहे, हा गणेश गीतेबद्दल थोडं सांगा. गणेश पुराणामध्ये क्रीडा खंडामध्ये 138व्या अध्यायापासून पुढे 11 अध्याय हे गणेश गीतेचे आहेत आणि अर्थातच गणेश गीता आणि भगवद्गीता या दोघींमध्ये खूप साम्य आहे बरं. आणि वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही ठिकाणी भगवंत बोलतात. इकडे भगवान श्रीकृष्ण बोलतात जगद्गुरु आणि इकडे भगवान गणेश बोलतात आणि दोघेही क्षत्रिय आहेत. हे गणेश गीता आणि भगवद्गीतेचं साम्य म्हणता येईल. तिकडे ऐकणारा अर्जुन आहे, हा क्षत्रिय आहे, हा युद्ध करणाराच आहे आणि इकडे ऐकणारा वरेण्य नावाचा राजा आहे, क्षत्रिय आहे. आणि सिंदुरासुराचा वध केल्यानंतर या वरेण्य राजाने प्रश्न विचारलेत गणपतीला, म्हणून सिंदुरासुराचा वध झाल्यानंतर पहिल्यांदा विश्वस्वरूप दर्शन या वरेण्य राजाला आणि सगळ्यांना गणेशाने दिलं. त्या गणेश पुराणात असं वर्णन केलंय की त्यावेळेस त्याचं मस्तक जे आहे गणेशाचं ते आकाशापर्यंत वरच्या लोकाला गेलेलं आणि पाताळापर्यंत त्याचे पाय पोचलेले आहेत. एवढं विशाल काय दर्शन असं या वरेण्य राजाला झालं. आणि नंतर मग वरेण्य राजाने हात जोडलेत आणि देवाला सांगितलं, अरे देवा, तुमचं हे एवढं विशाल रूप आहे, तर याचं प्रयोजन काय किंवा याच्या मागचं तत्व काय हे सगळं आम्हाला सांगा. तेव्हा स्वतः गणेशाने बसून शांतपणे व्यवस्थित, वरेण्य राजा आणि अजून काही ऋषीमुनी बसलेले आहेत आणि स्वतः गणेश हे सगळं तत्वज्ञान, म्हणजे केवळ तत्वज्ञान असं नाही, मग सांख्य योग आहे, कर्मयोग आहे, हे सगळे गीतेमध्ये जे योग आहेत ते ह्याच्यामध्येही आहेत. याच्यामध्ये उपासना एक अध्याय आहे आणि गणेश उपासकाने आपल्या उपास्य देवतेने काय तत्वज्ञान सांगितलेलं आहे हे तरी आपण ऐकलं पाहिजे. सगळेजण आपण गणपती घरी बसवतो, पण बाप्पाने आपल्या कल्याणाचं तत्वज्ञान काय सांगितलंय याचा थोडा तरी आपण अभ्यास, चिंतन, विचार केला पाहिजे. आणि एकदा आपण त्या मार्गात शिरलो ना तर गणेश हा बुद्धिदाता आहे. बरोबर. तो त्यांनी जसं वरेण्य राजाला हे तत्वज्ञान समजावून सांगितलं, आपल्यालाही तो समजावून सांगायलाच बसलेला आहे आपलं कल्याण करण्याकरता. तर या अंगाने सुद्धा गणेशाची एक उपासना करावी. तुमचा जो मध्ये प्रश्न होता की उपासना गणपतीची काय करता येईल, गणेश गीता रोज म्हणणं ही एक मोठी उपासना आहे गणपतीची. आणि त्यांनी सांगितलं की ही गणेश गीता कुठे म्हणाल तुम्ही, समजा कल्पना करा तुम्ही रांजणगावला गेलात किंवा मोरगावला तुम्ही गेलात, गणपतीच्या कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा गणपतीपुळ्याला गेलात, तीर्थक्षेत्र आहे गणपतीचं, तर अशा ठिकाणी गेलात तुम्ही तर तिथे तुम्ही स्नान करा आणि स्नान केल्यानंतर गणेश गीतेचा पारायण करा तिथे बसून. त्यांनी सांगितलंय की सायुज्यता मुक्ती म्हणजे माझं स्वरूप मी तुम्हाला देईन असं बाप्पाने सांगितलंय. इतकं गणेश गीतेला महत्व आहे. आता थोडंसं तुम्ही उपासना सांगितली, पण ही बऱ्याच वेळेस काय होतं, माझा विचारण्याचा उद्देश असा होता आणि त्यातनंच हा दुसरा प्रश्न मला आता सुचला, तो असा की बऱ्याच वेळेस उपासना आपल्याकडे असते, पण हे
थोडं काही काळानंतर समज गैरसमज वाढतात. मग गणेश पूजेचे असतात, त्यानंतर मग उजव्या सोंडेचा गणपती, डाव्या सोंडेचा गणपती असं आपण हळूहळू करायला लागतो. तर हे समज गैरसमज जरा तुम्ही आम्हाला समजून सांगा ना. प्रश्न हा आहे की उपासना उप म्हणजे जवळ, आसना याचा अर्थ त्या देवतेच्या जवळ जाऊन बसणे हा अर्थ नाहीये बरं. हम्म. लोक म्हणजे आता का मी गणपतीची उपासना करतो आणि म्हणजे जवळ आणि आसना म्हणजे मी गणपती जवळ जाऊन बसणे, याला उपासना नाही असा त्याचा अर्थ नाहीये. रूपकात्मक अर्थ असा आहे, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि गणेश अथर्वशीर्ष आपल्याला असं सांगतं की त्वम साक्षात आत्मासे नित्यम. गणपती बाप्पा या ब्रह्मांडामध्ये आहेच व्यापक स्वरूपामध्ये, पण तोच गणपती बाप्पा आत्मरूपाने, सूक्ष्म रूपाने प्रत्येकाच्या शरीरातच बसलेला आहे ना. मग आपण आपलं आत्मचिंतन करणं हेच त्याच्या सान्निध्यात राहणं आहे ना, हीच त्याची मोठी उपासना आहे ना. मग आपण आपल्या आत्मचिंतनामध्ये कसं राहणार? कलियुगामध्ये मार्ग सांगितला नामस्मरण. तुम्ही जर का सारखा श्री गजानन जय गजानन, श्री गणेशाय नमः, गणपतये नमः, गणक्रीडाय नमः, त्याचं कुठलंही नाव आपण घेतलं आणि त्याचा सारखा जप करत राहिलो, त्या अनुसंधात राहिल्यामुळे आपली एक मोठी उपासना घडते. आणि त्या नामस्मरणामुळे आपण आपली खरी उपासना घडते की आपण इथे बघतो गणपतीला. मग त्या गणपतीच्या मूर्तीची आपल्याला तशी आवश्यकता राहत नाही, कारण मूर्ती ही शेवटी सगुण आहे. आणि जेव्हा तुम्ही सगुण रूपात येता त्यावेळेला त्याचं रूप तुम्ही जेव्हा बनवता तेव्हा आता अनेक लोक विचारतात, जसं तू आत्ता म्हणालास की उजव्या सोंड्याचा गणपती, डाव्या सोंड्याचा गणपती. मग लोकांमध्ये भीती फार असते. मग उजव्या सोंड्याचा गणपती मग तो फार कडक, त्याचा पाळावाच लागेल, मग त्याचे नियमच करावे लागतील, त्याला पूजाच करावी लागेल, त्याला अभिषेकच करावा लागेल. फार लोक घाबरतात. मग जर का डाव्या गणपतीचं उजव्या सोंड्याच्या गणपतीचं करावं लागतं, मग डाव्या सोंड्याचं काही नाही केलं तरी चालतं का? असं पण त्यातनं निर्माण होईल ना. असं काही नाहीये. आमचे दाते शास्त्री होते, पंचांग करते, धुंडीराज शास्त्री दाते. त्यांना असा ते पण प्रश्न उत्तर करायचे आणि ते गणेश उपासक बरं का, त्यांच्या पंचांगावर सुद्धा गणपतीचे चित्र आहे. तर त्यांना एक दिवशी म्हणजे मी त्या प्रवचनाला त्यांच्या हजर होतो, मी लहान होतो त्यावेळेस त्यांचं इथे प्रवचन झालं होतं. एकाने हात वरती केला आणि प्रश्न विचारला की शास्त्री बुवा आम्हाला एक सांगा की उजव्या सोंडेचा गणपती आणि डाव्या सोंडेचा गणपती याच्याबद्दल तुम्ही सांगा, तर उजव्या सोंडेचा गणपती चांगला का डाव्या सोंडेचा गणपती चांगला, कुठला पावतो लवकर, असा प्रश्न विचारला. तर दाते शास्त्रीने एकदम माईक घेतला आणि त्यांनी उत्तर दिलं की अहो, गणपतीची उजवी सोंड आणि डावी सोंड याच्यात का तुम्ही अडकता? एकही हाड नसलेला अवयव, अस्थि नसलेला अवयव हत्तीचा जो आहे ती सोंड आहे, त्याच्यात कुठे हाड नाहीये. आणि हत्ती चालायला जेव्हा लागतो ना तेव्हा ती डाव्या उजव्या त्याला हलतच असते सोंड, कधी अशी हलते कधी अशी हलते. तर गणपतीने त्याची सोंड उजव्या बाजूला करावी का डाव्या बाजूला करावी ही त्याची मर्जी. तुम्हाला काय म्हणते त्रास आहे, त्याची मर्जी आहे. उलट म्हटलंय गम हे गणपतीचं बीज जे आहे, जेव्हा गणपती बाप्पा आपली सोंड उजव्या बाजूला करतो त्यावेळेला गणपतीचं बीज जे अक्षर आहे गम, हे अक्षर त्या सोंडेमध्ये आपल्याला दिसतं. पण तेच जर का तुम्ही डावी सोंड बघितली तर गम अक्षर आपल्याला दिसत नाही. म्हणजे उजव्या सोंड्याचा गणपती हाच खरा सिद्धी विनायक म्हटलेला आहे, सिद्धी देणारा, म्हणजे सिद्धी देणारा. पण त्यातल्या त्यात कसं झालं की उजवी बाजू खरी कुठली आहे, शाश्वत बाजू कुठली आहे, तर ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराह, हे अंती त्या ईश्वरीय सत्य, त्या सत्याला प्राप्त करणं हेच तर उपासनेचं फळ आहे ना. ते सत्य उपासनेद्वारा देणारी उजवी सोंड आहे. आणि ऐहिक उन्नती म्हणजे या जन्मातल्या तुम्हाला जे काही भौतिक कामना आहेत तुमच्या ते पूर्ण करणारा डाव्या सोंड्याचा गणपती. जसं या 2 चतुर्थ्या सांगितल्या तसे ही उजव्या आणि डावी सोंड असं एक मानण्याचा गणेश संप्रदायामध्ये प्रघात आहे. पण याला तुम्ही म्हणाल की शास्त्रीय काय आहे, तर शास्त्रीय याला आपल्याला काही सांगता येणार नाही, पण परंपरेने याला अशी मान्यता दिलेली आहे. पण सर्वसाधारणपणे आपल्या दक्षिण भारतात जर का गेलं तर मॅक्झिमम सगळे गणपती उजव्या सोंडेचेच आहेत. म्हणून असं काही नाहीये विशेष. तर उजवी आणि डावी सोंड त्याला काही हे नाहीये विशेष. अजून काही समज घ्यायचं उदाहरणार्थ मोदकांचा असतो. मोदकांचं कसं आहे की मोदक हा सुद्धा एक प्रतिकात्मक सांगितलं आहे बरं का. म्हणजे बुद्धीचा गणपती देव आहे आणि
मी जसं आत्ता सांगितलं की आपलं मंदिर सुद्धा जे कुठल्याही देवाचं जे असतं ते खाली असं रुंद असतं बघा, आणि वरती त्याचा कळस असा होत जातो, आणि सर्वात वरती त्याचं अगदी निमुळतं टोक असतं ते आकाशाकडे बरोबर. जाणारं. तर आपल्या ह्या संस्कृतीचं हेच रहस्य आहे की एकम सत विप्राहा बहुधा वदंती, असं वेदामध्ये ऋचा आली आहे की ते ईश्वरीय तत्व एकच आहे की जे त्या कळशाचा पॉइंट आहे ना तो दाखवतोय. एकच तत्व आहे. त्याचं जेव्हा तुम्ही तेव्हा ज्याला त्याला हाक मारता तेव्हा ते विविध रूपामध्ये तेच तत्व आपल्या समोर येतं. आणि म्हणून तर मोदक सुद्धा आता आपला कसा आहे, खालून पूर्ण असा आहे, आणि मोदकाला पूर्णपणे वरती हे केलेलं आहे. आणि नारळ आणि मोदक या दोन्ही गोष्टींचं वैशिष्ट्य असं आहे की वरून त्याचे भाग जो आहे तो अत्यंत कठीण आहे, पण आतमध्ये मधुर त्याचं सारण आहे. बरोबर. तर मोद म्हणजे आनंद देणारा. हम्म. आणि मला तुम्ही सांगा, उकडीचा गरम गरम मोदक जर का ताटात आला आणि त्याच्यावर साजूक तूप घातला तर आजही आपल्याला तो आनंद बरोबर. देतो की नाही. तर असा गोड अन्न गणपतीला पण आवडतं, आणि मोदक हा ज्ञानाचं प्रतीक आहे म्हणून सांगितलं. बर. तर आपल्या शंकराचार्यांनी एक स्तोत्र केलंय गणपतीचं, पंचरत्न स्तोत्र. त्याची सुरुवातच केली आहे, मुदाकरात मोदकम हो. सदा विमुक्ती साधकम. भक्तांवरती कृपा करून त्यांना मुक्ती देणारा असा मोद, आनंद देणारा मोदक असा ज्याच्या हातात आहे तो मुदाकरात मोदकम आहे. कर म्हणजे हात. त्याने ते तुमच्याकरता तो आनंद देऊ इच्छितो, तुमच्याकरता तो प्रेम देऊ इच्छितो, जी मधुरता आहे उपासनेमध्ये मुक्ती ती मी तो देऊ इच्छितो, असा म्हणून तो मोदक त्या शंकराचार्यांनी वर्णन केलेला आहे. आता एवढं सगळं झालं. ह्या गणेश पुराणामध्ये तुम्ही सांगितलं तसं उपासना आहेत, त्याच्या कथा आहेत, त्याने स्वतः सांगितलेली गीता आहेत, शंकराचार्यांची सुद्धा याच्यामध्ये आहे. हे सगळं आजच्या काळासाठी कसं उपयुक्त आहे? माझ्या वयासाठी, म्हणजे तरुण मुलांसाठी असेल किंवा जे वाचत नाहीयेत, गणेश पुराण ज्यांनी हातातही घेतलं नाहीये, त्यांनी निदान ह्याकडे कसं वळावं? त्याचा अर्थ काय आजच्या काळाशी? आजच्या काळाशी अर्थ जर का म्हणाल ना, तर गणेश पुराणामध्ये एक भुशुंडी ऋषींची कथा येते की भुशुंडी ऋषी अक्षरशः आत्ताच्या काळातले सारखे ज्याला आपण म्हणतो की ज्यांना आगापिछा काही नाही, काहीच माहीत नाही, आणि जंगलात राहणारे असतात ते. आणि काय करायचं ते भुशुंडी पहिल्यांदी, तर ते जंगलातनं येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटण्याचं काम करायचे, वाल्याकोळीसारखं. आणि मग त्यांना नारद मुनी भेटले, आणि मग त्या नारद मुनींनी सांगितलं की अरे तू काहीतरी गणपतीचा एखादा मंत्र घेऊन त्याचा जप कर. आता तो आदिवासी समाजाचा म्हणजे वनात राहणारा तो व्यक्ती, त्याला काय असं उच्चारण किंवा काय येणार. पण नारद मुनींनी त्यांना एक सोपा गणपतीचा मंत्र दिला. काय मंत्र दिला असेल? श्री गणेशाय नमः हा मंत्र त्या भुशुंडीला दिला, आणि श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप त्या भुशुंडींनी केला. स्वतःच्या शरीराभोवती एक मातीचं वारुळ निर्माण होईल इतके वर्ष केला. साक्षात गणपती बाप्पा जेव्हा त्यांना दर्शन दिलं त्यावेळेला, म्हणजे जेव्हा गणपती बाप्पांनी त्यांना त्या वारुळातनं बाहेर काढलं त्यावेळेला श्री गणेशाय नमःचा जप करता करता त्या भुशुंडी ऋषींना इथून अशी एवढी सोंड आलेली होती गणपतीसारखी. अशी कथा गणेश पुराणामध्ये आहे. मग मला तुम्ही सांगा, जर का भुशुंडीचा उद्धार श्री गणेशाय नमः या छोट्या मंत्राने होऊ शकतो, अजून एक मंत्र दिलाय आपल्यासारखा, या मंत्रांचा आपण जाता येता जप करू शकतो. याला कोणतेही सोळं ओळख कशाचंही बंधन नाही. आंघोळ केली पाहिजे हेही बंधन नाही आहे. नामस्मरणाला कोणतंच बंधन नाही आहे. श्री गजानन जय गजानन हा गणेश पुराणाने दिलेला मंत्र आहे. श्री गणेशाय नमः गणेश पुराणाने दिलेला मंत्र आहे. वक्रतुंडाय नमः गणेश पुराणाने दिलेला मंत्र आहे. सुमुखाय नमः गणेश पुराणाने दिलेला मंत्र आहे. असा कोणत्याही मंत्राचं तुम्ही सतत नामस्मरण करू शकता. तुमच्या कार्यात राहा तुम्ही, पण तुम्ही जाता येता ही नामस्मरण करा गणपतीचं. या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे पाहू शकता, किंवा तुम्ही नामस्मरणाची उपासना करू शकता. किंवा गणेश पुराणामधली एखादी गोष्ट तुम्हाला दुर्वा ज्या गणपतीला व्हायच्या आहेत, एखाद्या गोष्टीरूप गणेश पुराणाची खूप पुस्तकं मिळतात. आता एवढं मोठं पुस्तक आपल्याला वाचायला वेळ नाही, तर गोष्टीरूप गणेश पुराण अगदी छोटं आहे, अगदी सारांश रूपामध्ये तो अध्याय सांगितलेला आहे. त्याचं तुम्ही वाचन सहज करू शकता. पण त्यातून तुम्हाला बोध मिळेल किंवा दुर्वा गणपतीला का प्रिय आहेत, का गणपतीला दुर्वा व्हायच्या आहेत, हे छोटीशी कथा येते त्याच्यामध्ये. शमी का प्रिय आहे, मंदाराची फुलं का प्रिय आहेत, अशा कथा आहेत छोट्या छोट्या.
ह्यातनं थोडासा पर्यावरणीय संदेश पण ते देऊ इच्छित असं. हो, पर्यावरण संदेश मुळात पार्थिव व्रतामध्येच पर्यावरण संदेश आहे ना. बर. कारण पार्थिव म्हणजे मातीची गणपतीची मूर्ती तयार करायची आहे. आणि खरं तर पार्वतीने कसं केलेलं आहे की आपल्या हातावरती गणपतीची मूर्ती तयार करायची. बरं, बर. माती नदीवर जायचं, आंघोळ करायची, नदीच्या किनाऱ्याचा चिखल घ्यायचा, आपल्या हातावरच ती मूर्ती तयार करायची आणि हातावरच सगळे उपचारांनी पूजा करायची आणि पूजा झाली की तिथेच त्याचं विसर्जन करून पाण्यामध्ये तो गणपती सोडून द्यायचा. बघा, साधी गणपतीच्या पूजेमध्ये पत्री लागते. ज्याला गणपतीला, हरतालिकेला, मंगळागौरीला पत्री व्हायची आहेत, तो वर्षभर ती झाडं लक्षात ठेवेल की नाही. बरोबर. आणि ते झाड कसं जगेल हा विचार करेल की नाही. आणि आज तुम्ही जर का बघाल ती पत्रीची सगळी झाडं निसर्गाला अत्यंत उपयुक्त आहेत. 12च्या 12 झाड. हो, पिंपळाचं पान, अश्वत्थपर्णम, तुम्ही अश्वत्थ 24 तास ऑक्सिजन देणारं झाड आहे, 24 तास ऑक्सिजन देणारे तुळशीचं पान आहे. अशी कितीतरी सगळी भृंगराज आहे, उरुई आहे, सगळी निसर्गाला उपयुक्त ही पत्री आहेत. मग हे पर्यावरणाला बोधक नाही का. आणि आता काय करतोय आम्ही, त्यांनी जी सांगितलेली पत्री आहेत ती राहतात बाजूलाच. आम्ही मंडईत जातो, 10 रुपये 20 रुपयाला तो बंच विकत घेतलो. कितीतरी वेळेला बघतो आपण की त्यात एकही पत्री सांगितलेली नसतेच त्या बंचमध्ये आणि भलतंच काहीतरी आम्ही त्याला वाहतो. पण आपण तेवढ्याकरता झाडं शोधली पाहिजे, त्याची ओळख करून घेतली पाहिजे. गणपती बाप्पा सांगतोय, अरे मला पत्री वाहण्याच्या निमित्ताने निसर्गात जा, बरोबर. त्या झाडांची तुझी ओळख होऊ दे, त्याचं महत्त्व तुला कळू दे, ते औषध काय ते कळू देत. असं सगळं पर्यावरण आहेच त्याच्यामध्ये. गुरुजी, गणेश पुराणामध्ये आता भाद्रपद शुक्ल चतुर्थी येईल, गणेशोत्सव सुरू होईल. या गणेश चतुर्थीबद्दल काय सांगितलेलं आहे? एकतर गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्वतीच्या पोटी गणपतीचा जन्म झाला. मी जे सांगितलं पार्थिव व्रताचं, पार्थिव व्रतामुळेच पार्वतीच्या पोटी गणेशाने अवतार घेतला आणि तो गणेश भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घेतलेला. त्यामुळे गणपतीचा जन्मदिवस आहे. त्यामुळे अनादिकालापासून आता पार्वतीने हे व्रत केलं होतं, हिमालयाने केलंय हे व्रत, म्हणजे त्याला किती वर्षांचा पुराण म्हणायचं नाही, इतिहास किती वर्षाचा आहे असं आपण म्हणूया. कारण हे सगळं केलं, ज्या अर्थी इथे लिहिली आहे कथा, त्या अर्थी हे त्या युगामध्ये घडलेलं आहे. धाता यथा पूर्वम अकल्पयत, हे आपल्याला वेदाने सांगितलं की हे तुम्ही आज बघताय आजचं नाहीये, पूर्वम अकल्पयत. पूर्वी पण असंच होतं, आजही असंच आहे, उद्याही असंच असणार. तर त्यानुसार हा इतिहास आहे आपला की इतक्या अनादिकालापासून हे पार्थिव व्रत आपल्याकडे चालू आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी आमच्याकडे अनेक लोकांच्या घरामध्ये मातीचा गणपती करून पूजा केलीच जायची आणि त्याचा उत्सव, पण सार्वजनिक स्वरूप त्याच उत्सवाला लोकमान्य टिळकांनी दिलं. आता याच्या बाबतीत सांगायचं, गणेश पुराणाने आपल्याला हे जे व्रत दिलेलं आहे ते प्रत्यक्षात व्रत 1 महिन्याचं दिलेलं आहे. आजही तुम्ही मोरगावला जर का गेलात तर मोरगावला 1 महिन्याचा गणपती असतो. बरं, श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी. ज्यांना 1 महिना व्रत करता येणार नाही, तिथे गणेश पुराणाने काय सांगितलं, तुम्ही 5 दिवसाचं व्रत करा. मग भाद्रपद प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमीला विसर्जन. पुण्यात काही ठिकाणी अजूनही होत आहे. मग समजा 5 दिवस तुम्हाला, आजही तुम्ही अष्टविनायकाची द्वार यात्रा जी आहे ना, ती या 5 दिवसामध्ये उघडी असते. बघा, तुम्ही मोरगावला जा, रांजणगावला जाला, त्याच्यानंतर कुठल्याही ओझरला जा, ते तुम्हाला द्वार यात्रा 5 दिवस तुम्हाला, आणि कोणालाही जाऊन गणपतीला पाणी घालता येतं. इतर वेळेला तुम्ही जाऊ शकत नाही मोरगावला पाणी घालायला. आत्ता तुम्ही या 5 दिवसात कधीही जा, तुम्हाला पाणी घालता येईल. आणि तिसरा पर्याय त्यांनी जो दिला तो 2 दिवसाचा दिला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बसवा आणि ऋषी पंचमीला विसर्जन करा. 1.5 दिवसाचा गणपती ज्याला आपण म्हणतो तो. आता त्यानंतर काही लोक 5 दिवस बसवतात, काही दिवस 7 दिवस बसवतात, काही दिवस 12 दिवस बसवतात. असे पण करणारी बरीच मंडळी आहेत. ज्याच्या त्याच्या घराण्यामध्ये जी परंपरा आहे त्याप्रमाणे त्याने ते वर्तन करावं. शास्त्राला तुम्ही विचाराल तर शास्त्र 1.5 दिवसाचं आहे. तुमच्या हौसेने तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता ना पुढे. शास्त्र मूर्ती कशी असावी सांगतं? शास्त्राने मूर्ती जास्तीत जास्त घरामध्ये आपली मूर्ती 1 वितस्थी मात्र, जास्तीत जास्त तुमचा अंगठा ते करंगळी याचा एवढी किंवा त्याच्यापेक्षा थोडी मोठी मृत्तिका मूर्ती असावी असं त्या गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे. फार तर मोठी तुम्ही मूर्ती जरी केली ना तरी मी सांगितलं हे की मातीची आत्ताच्या काळामध्ये जर का बोलायचं असेल तर इको फ्रेंडली मूर्ती असावी.
आमच्या एक गोशाळेवरती माझे मित्र आहेत, त्यांनी मागच्या वर्षी मूर्ती तयार केल्या होत्या. त्यांनी देशी गाईच्या शेण आणि माती याचं एकत्रीकरण करून अतिशय सुंदर शेण आणि मातीपासून मूर्ती बनवल्या. माती तो गणपती पूजा झाल्यानंतर विसर्जन करायची वेळ आली, ते घरीच बादलीमध्ये पाणी घेतलं, गणपती मी त्याच्यात विसर्जन केला त्या दिवशी, आणि अक्षरशः 10 ते 20 मिनिटामध्ये त्याची पूर्ण माती झालेली होती. ती उचलून आम्ही बागेमध्ये घातली. निसर्गाला तुम्ही त्याच्यात जर का केमिकल घातलेलं असतं तर ते पाणी प्रदूषित होणार आहे, सगळ्याच गोष्टी हे होणार आहेत. म्हणून मातीचा वापर हा त्यातला अत्यंत महत्वाचा आहे. खरं तर काळी माती पण नाही मिळत, पांढरी माती म्हणजे शाडू माती, ती सुद्धा निसर्गाला पूरक आहे. या गोष्टींचा वापर करून तो उत्सव केला पाहिजे असं महत्वाचं आहे. आता शास्त्रामध्ये हे आपल्याला लक्षात आलं की पार्थिव गणेशाची प्रतिमा कशी बसवावी, कुठली असावी, म्हणजे मातीची असावी असं गणेश पुराणात म्हटलेलं आहे. शास्त्र किंवा गणेश पुराण हे 10 दिवसांचे असतील, 5, 7, 1.5. वातावरण कसं असलं पाहिजे घरी, किंवा घरच्यांनी साधारणपणे काय वाचलं पाहिजे, कुठलं स्तोत्र म्हटलं पाहिजे असं सांगतं? आपल्या घरामध्ये खरं तर गणपती बसवला ना की गणपती ज्या क्षणी मूर्ती आपल्या घरामध्ये येते ना, तर मला आत्ता बोलताना सुद्धा माझ्या अंगावरती रोमांच उभे राहिले की बाप्पा नुसता आपल्या घरामध्ये मूर्ती जरी आपण आणून ठेवली ना तरी आपल्या घरातलं वातावरण एकदम चैतन्यमय होऊन जातं. त्याचा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत त्याच्या मूर्तीकडे लोक आकर्षित होतात. इतकं सुंदर त्याचं रूप आहे. तर त्याची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांगल्य आलेलं आहे. साक्षात मंगलाची मूर्ती आपल्या घरामध्ये विराजमान आहे. 2 दिवस असेल, 5 दिवस असेल, कसं असेल त्याप्रमाणे त्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त त्याच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे. बरोबर. कल्पना करा की एखाद्या आपल्या घरामध्ये अतिशय कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती आली, आपल्या घरामध्ये खूप मोठी अधिकारी व्यक्ती आली, सत्पुरुष आले, तर आपण त्यांना 1 सेकंद सुद्धा सोडत नाही. ते जेवढे वेळ आपल्या घरामध्ये असतील तेवढ्या वेळ त्यांच्या सान्निध्यात राहण्याचा, त्यांच्या जवळ राहण्याचा आपण प्रयत्न करतो. बरोबर. साहजिकच, कारण त्यांचा परत सहवास आपल्याला केव्हा मिळेल माहित नाही. आज आलेत आपल्या घरी, तर हे तर ब्रह्मांड सांभाळणारे नायक आहेत, बरोबर. विनायक आहेत. हे जेव्हा आपल्या घरामध्ये येतात तेव्हा आपण त्यांच्या सान्निध्यात मग त्यांच्या सान्निध्यात राहण्याकरता काय असतं करायचं, आपल्याला जी त्यांची भक्ती करता येईल ती करावी. कोणी छान पूजा करावी, कोणी त्याच्याकरता छान नैवेद्य बनवावा. स्त्रिया त्याच्यामध्ये महिला मंडळी त्याच्यामध्ये अग्रेसर असतात, नैवेद्य करतात भक्तिभावाने. व घरातले पुरुष असतात, चांगली पूजा करतात. कोणी त्याच्या भोवताली आरास करतात. ही सगळी गणपतीची भक्ती आहे बरं. दुसरी गोष्ट, गणपतीची रोज छान शुद्ध आरती म्हणणं. जशी समर्थ रामदास स्वामींनी सांगितली आहे तशी आरती शुद्ध गणपतीची म्हणणं. आज काय झालेलं आहे की गणपतीच्या आरतीमध्ये आपण पाहिजे ते शब्द त्याच्यामध्ये लोक घालतात आणि मूळ जी आरती आहे ती राहते बाजूला ना, आपले पदरचे शब्द घालून आपण आरत्या म्हणतोय. पण मूळ आरतीकडे आपण गेलो पाहिजे. संकटी पावावे म्हणायचं का संकष्टी पावावे म्हणायचं? तर संकटी पावावे म्हटलं पाहिजे. मला जेव्हा संकट येईल तेव्हा संधी पावलं पाहिजे. संकष्टी पावावे म्हटलं तर तो फक्त संकष्टी चतुर्थीला पावेल. संकटी पावावे हे तिथे बरोबर आहे ना. शोभतो बरा, कुठे थांबायचं, आरती ही शुद्ध म्हटली पाहिजे. रोज छान आरती म्हटली ना तरी सुद्धा गणपतीची उपासना आहे. नामस्मरण एक सांगितलं. स्तोत्रांमध्ये नारद मुनींनी केलेलं अत्यंत सुंदर स्तोत्र आहे, प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम, आणि त्याच्यामध्ये 12 गणपतींचे नावं आलेले आहेत आणि 2 श्लोक त्याची शेवटची फलश्रुती आहे. अतिशय सुंदर आणि प्रभावी स्तोत्र आहे. मी तर म्हणेन अनेक लोकांनी आतापर्यंत त्याची उपासना केली आणि त्यांना लाभ चांगलेच झालेले आहेत. आणि दुसरं मी एक आवर्जून स्तोत्र उल्लेख करेन, कारण मला ते स्तोत्र फार भावलेलं आहे आणि आचार्यांचं सगळंच वाङ्मय आद्य शंकराचार्यांचं सगळ्यांना भावणार आहे. त्यांनीच केलेलं, आद्य शंकराचार्यांनी केलेलं 5 श्लोकांचं स्तोत्र गणेश पंचरत्न स्तोत्र म्हणून आहे. अतिशय सुंदर स्तोत्र आहे. मुदाकरात्त मोदकम हे स्तोत्र आपल्या मुलांना शिकवा. त्यांच्याकडनं या गणेश चतुर्थीच्या पासून गणपती समोर हे म्हणून घ्या. त्याचा लाभ काय मिळेल, शेवटचा 6वा श्लोक आचार्यांनी दिलाय की अरोगताम, आमच्या घरातले सगळे रोग निघून जातील. अदोषताम, दोष निघून जातील. त्यानंतर सुसाहितीम, चांगला परिवार निर्माण होईल, चांगलं संघटन निर्माण होईल. सुपुत्रताम, संततीला चांगला मार्ग मिळेल. आणि सुसाहितीम सुपुत्रताम समायुतायुरष्टभूती अभ्युपैती सोचिरात,
यातलं काहीही जरी नको असेल तरी सुद्धा 8 सिद्धी गणपतीच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होईल. इतकं सुंदर स्तोत्र आपल्याला दिलेलं आहे, तर आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. असे 2 स्तोत्र मी सांगितली की यांनी उपासना करा. आरती आहे, मंत्र आहे, अशा तऱ्हेने आपण उपासना करू शकतो. वा, थँक्यू सो मच गुरुजी. आज तुम्ही गणेश पुराण म्हणजे ज्यांना वाचणं शक्य नाहीये निदान तुमच्या मार्फत त्यांनी समजून घेतलं. मंडळी, हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या स्पेसिफिक व्हिडिओमधलं, या स्पेसिफिक विषयामधलं तुम्हाला कुठली गोष्ट जास्त आवडली, जास्त भावली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत, नवीन इतिहासासोबत. धन्यवाद.